सुरेश धस यांना परळीत काळे झेंडे दाखवले। परळी दौऱ्यादरम्यान आंदोलकांकडून सुरेश धस चले जावच्या घोषणा। धस स्वतःच गुंड आहेत, आंदोलकांचा हल्लाबोल। माजी मंत्री अनिल पाटील यांची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी वर्णी, तर माजी आमदार लहू कानडे पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून जबाबदारी। शरद पवार गटाचे नेते नरेंद्र राणे यांचा दादांच्या गटातील पक्षप्रवेश लांबला। नरेंद्र राणे सुनील तटकरे यांच्या भेटीला। निवडणुका संपताच राणे आणि त्यांच्या समर्थकांना परतीचे वेध लागल्याची सूत्रांची माहिती। भेटी घेतल्यानं राजकारणात वातावरण चांगलं राहतं। दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात। मोदी पवार आणि राज सामंत यांच्या भेटीवर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। कलगड्यात भगवा उपरणं असलेला फोटो धंगेकरांच्या स्टेटसला, तर धंगेकरांच्या उपरण्यावर भगवा धनुष्यबाण आला तर आनंदच। शिंदेचे मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। स्वार्थासाठी काही लोकांनी शिवसेना सोडली। भाजप पक्ष केवळ शिंदेचा वापर करून घेतोय। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांची टीका, तर सामान्यांना घेऊन आम्ही शिवसेना वाढवू। वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। शिंदेंना कुणी हलक्यात घेत नाही, शिंदे हलकेच आहेत। शिवसेनेत आल्यानं शिंदेंचं वजन वाढलं। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, मला हलक्यात घेऊ नका असा शिंदेंकडून ठाकरेंना देण्यात आला होता इशारा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना परिसरात नव्यानं होर्डिंग उभारणीचं काम सुरू। होर्डिंग उभारणीचं काम पालिकेनं हाती घेतल्याचं समोर। आता बांधकाम सुरू असलेल्या होर्डिंगचा आकार 90 बाय 90 फूट। शिवसेना नेत्यांकडून काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी, ऑपरेशन टायगरची चर्चा। उदय सामंतांनी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची मुलाच्या वाढदिवसानिमित्तानं भेट घेतली। हिंदूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांची धरपकड। महंत सुधीरदास महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिकमधल्या अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान ताब्यात घेतलं, तर अनिकेत शास्त्री यांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। एसटीच्या चालकासह महामंडळाच्या गाडीलाही कर्नाटकात काळं फासलं। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी। पुणे बंगळुरू महामार्गावरील चित्रदुर्ग इथली घटना। हैदराबाद सत्र न्यायालयाकडून नवनीत राणांना समन्स। ओवैसी बंधूंना उद्देशून केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोर्टाचा समन्स। 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह शिखराची पुनर्बांधणी होणार। देवीच्या मुख्य मंदिराची नव्यानं बांधणी होणार। 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवली जाणार। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी आणि चालकाला काळं फासण्याच्या घटनेचे पडसाद। सुरेश धस यांनी परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, कुटुंबियांचा आरोप। तर सोमवारपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषणाला बसणार। महादेव मुंडे यांच्या पत्नीची भूमिका। सुरेश धस यांनी केजचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची भेट घेतली। धस यांच्याकडून तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याबाबत विचारणा, तर बालाजी तांदळेलाही तपासात घेण्याची धस यांची मागणी। मसाजोगमधील ग्रामस्थांच्या मागण्या घेऊन फडणवीसांना भेटणार। उद्या किंवा सोमवारी भेट घेणार असल्याची धस यांची माहिती। पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अमित शहांच्या भेटीसाठी आग्रही। भेटीला आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी शहांची भेट घ्यायची होती। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। सुरेश धस कुणालाही भेटू द्या, आम्हाला त्यांच्यावर विश्वास। मसाजोगच्या गावकऱ्यांचा सुरेश धस यांना पाठिंबा। संतोष देशमुख प्रकरणात धस शेवटपर्यंत साथ देतील। मसाजोग ग्रामस्थांकडून विश्वास व्यक्त। आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली। बीड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। दरम्यान याच बालाजी तांदळेला सह आरोपी करण्याची जरांगे पाटील, धनंजय देशमुख यांनी केली होती मागणी। बालाजी तांदळेंनी सर्व आरोपींचा जामीन केला आहे, समाजाला का सांगितलं नाही? गाडीचा जसा खुलासा केला तसा जामिनाबाबतही खुलासा करणं गरजेचं। धनंजय देशमुख यांचा हल्लाबोल। निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून धस यांना नोटीस द्या। औरंगाबाद खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश। मेहबूब शेख यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केल्यानंतर 5 मार्च रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होणार। कोकाटेंबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यावर कारवाई। कोकाटेंवर अपात्रतेची कारवाई करण्याची काँग्रेसनं मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची भूमिका। विधिमंडळ सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोमवारी शिक्षेला आव्हान देणार। सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करून शिक्षेला आव्हान देणार। खोटी कागदपत्र दाखवून म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा आरोप। माणिकराव कोकाटेंना झालेल्या शिक्षेची ऑर्डर नार्वेकरांना पाठवा। खासदार सुप्रिया सुळेंचा स्वतःच्या कार्यालयाला फोन। घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू, नार्वेकर यांची माहिती।
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयानं शिक्षा सुनावली तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही। कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल तर राहुल गांधी, सुनील केदार यांचा दाखला देत विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवार यांना सवाल। कोल्हापूर बस स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेचं कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन। कर्नाटकात एसटीच्या बस चालकाला काळं फासल्याचे पडसाद, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात 1.5 तास चर्चा। राज ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झाली नाही। उदय सामंत यांची भेटीवर प्रतिक्रिया। तर राज ठाकरे शिंदे एकत्र येणार असतील तर ते दोघं चर्चा करतील, सामंतांचं वक्तव्य। ऊसाला एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत होईल। ऊस उत्पादकांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना विश्वास। निधी वाटपात महायुतीत प्रथम प्राधान्य भाजपला, मग मित्र पक्षांना। सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणेंचं वक्तव्य। तर मवियाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, राणेंचा इशारा। गावातील संघटना मजबूत व्हावी ही प्रत्येक पक्षाची भूमिका। नितेश राणेंच्या वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर नितेश राणे संवेदनशील मंत्री, ते अशी वागणूक देणार नाहीत, मंत्री सामंतांचं वक्तव्य। केंद्रावर 15 मिनिटं उशिरा पोहोचल्यानं 6 जण परीक्षेला मुकले। नागपुरात अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठीच्या परीक्षेतील प्रकार, परीक्षेत बसू न दिल्यानं महिला उमेदवारांची नाराजी। छावा सिनेमाची आतापर्यंत 200 कोटींहून अधिकची कमाई। 9व्या दिवशीही छावा सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रेला आजपासून सुरुवात। भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। तर महायुतीचे काही नेते आज यात्रोत्सवाला हजेरी लावणार। खबरदारी म्हणून मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात। आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवावर 44 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार। भाविकांच्या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी। वर्धेच्या कारंजात शंकरपट कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येनं बैलजोड्या सहभागी। आमदार मनीषा कायंदे, आमदार सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील महू हादगेघर धरणाचं काम 28 वर्षांपासून अपूर्णच। धरणाच्या पाण्यात जलपर्यटन सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचं आमरण उपोषण। धाराशिव सोयाबीन आणि कापूस पिकासाठी भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढा अशी मागणी। जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा। यंदाही होळीला रेशन धान्यासोबत साडी मिळणार। जळगावात 44,160 महिलांना अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार। बुलढाणा शहरात तब्बल 8 दिवसांनंतर पाणी पुरवठा सुरळीत। जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा, तरीही शहरात पाणी टंचाई। जालन्यातील कल्याण गिरिजा मध्यम प्रकल्पाला गळती। लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं पाणीसाठ्यात झपाट्यानं घट। पाटबंधारे विभागानं तात्काळ दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी। जालना जिल्ह्यातील 64 पैकी 15 प्रकल्पांमध्ये पाण्याचा मृत साठा शिल्लक। उर्वरित मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 35% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक। उन्हाची तीव्रता वाढत चालल्यानं पाणी टंचाईच्या झळा। पुरंदर तालुक्यातील वनक्षेत्रात कृत्रिम स्वरूपाचे पाणवठे तयार। एकूण 17 ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी पाणी पुरवठा। थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात उष्णतेचा पारा वाढला। उष्णतेमुळे पर्यटकांची लोणावळ्याकडे पाठ। शिरूरच्या पिंपरी दुमालात सोमेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न। लेझिम पथक आणि ढोल ताशाच्या गजरात कलश मिरवणूक। जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विद्रोही साहित्य संमेलन। महात्मा फुले चौक ते अमखास मैदान दरम्यान ग्रंथदिंडी। पुण्यातील धरण प्रकल्पग्रस्तांची कसून चौकशी प्रकल्पग्रस्तांना 2दा लाभ मिळालाय का याची चाचपणी करण्यात येणार। 70 वर्षांनंतरही लाभ न मिळाल्यानं प्रकल्पग्रस्तांकडून हायकोर्टात तक्रार करण्यात आली होती। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गजानन महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न। वारकरी संप्रदाय पालखी सोहळ्यात सहभागी। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी नामांकनात निवड। महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या 2024च्या बालस्नेही पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची निवड। इंदापूर शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री इंद्रेश्वर महादेवाच्या यात्रेला प्रारंभ। 27 फेब्रुवारीपर्यंत यात्रा चालणार। मोठ्या संख्येनं भाविक दाखल। रथ प्रदक्षिणा, अनेक सांस्कृतिक उपक्रम यात्रेचं वैशिष्ट्य। होळी सणानिमित्तानं वाशिममध्ये महिलांना मोफत साडी मिळणार। पुरवठा विभागाच्या माध्यमातून 50,242 महिलांना लाभ मिळणार। साडीचा दर्जा चांगला असावा, महिलांची मागणी। नीरा ते बारामती एसटी तिकिटाच्या दरात तफावत, प्रवाशांचा आरोप, तर तातडीनं दुरुस्ती केली जाईल, बारामती आगार प्रमुखांची माहिती। गुजरातच्या साई भक्ताचा चोरी केलेला लाखो रुपयांचा ऐवज सापडला। साई भक्ताकडून पोलिसांचे आभार।
पुण्याच्या कोथरूडमध्ये जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड. जय भवानी नगरमधील रहिवाशांचा दावा, तर अशी कोणती तोडफोड झाली नसल्याची पोलिसांची. ठाण्यातील दिवा परिसरात अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेकडून कारवाई होणार. कारवाई विरोधात दिव्यातील नागरिकांनी फास घेतलेला प्रतिकात्मक पुतळा रस्त्याच्या मधोमध लावला. आमच्या बळीला जबाबदार कोण, असा प्रश्न करत पोस्टरबाजी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट. बँकेतील लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं तपासात उघड. बँकेच्याच अधिकाऱ्यांनी संगनमतानं बँकेच्या लॉकरमधील 122 कोटींवर मारला होता डल्ला. अनाथ बालकांना उद्योजक विजयकुमार सेठी यांनी घडवली हेलिकॉप्टरची सफर. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी इथले निवासी उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं गोरगरीब अनाथ मुलांना हेलिकॉप्टरची सफर घडवत स्वप्नपूर्ती करण्याचा आदर्श. सांगली जिल्ह्यातील जीबीएस आजाराचा बळी. जिल्ह्यात आजारानं मृत्यू झालेल्यांचा आकडा 3 वर. सांगली शहरातील हा रुग्ण असल्यानं शहरात भीतीचं वातावरण. वर्ध्यात जमनालाल बजाज सेवा ट्रस्टकडून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ऑल इज वेल उपक्रम. वर्धा जिल्ह्यातील 10,000 शेतकऱ्यांच्या शेतात संस्थेच्या माध्यमातून विहिरीचं खोदकाम. हिंदुस्थानी भाऊकडून कोरिओग्राफर फराह खान विरोधात पोलिसात तक्रार. होळी सणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. इंडियाज गॉट टॅलेंट मधील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण. युट्यूबर आशिष चंचलानीची दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी. आशिष चंचलानी विरोधात गुवाहाटीत गुन्ह्याची नोंद. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र आणि आसाम सरकारकडून उत्तर मागितलं. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून वॉर रूमची स्थापना. विकास कामांना गती देण्यासाठी वॉर रूम स्थापन. दर महिन्यात 2 दिवस वॉर रूममध्ये बैठक होणार. अमरावतीत रवी राणांकडून क्रिकेट सामन्यांचं आयोजन. क्रिकेट सामन्याच्या स्पर्धेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून सूचना. सोलापूरमध्ये शेअर बाजारात मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून तब्बल 15 कोटींची फसवणूक. 124 गुंतवणूकदारांची 15 कोटींची फसवणूक. निवृत्ती पैलवान नावाच्या आरोपीला अटक. आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. सडक अर्जुनी ट्रकच्या धडकेत 2 जण ठार. मासूल कसा घाटाजवळील घटना. तर उड्डाण पुलाचं काम सुरू झाल्यापासून कोहमारा ते देवरी दरम्यान अनेक अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप.